तुम्ही लोकांची मनं आधी जिंकली आहेत इलेक्शनच्या आधी, त्याच्यामुळे ते इलेक्शनच्या रिझल्ट्समध्ये रिफ्लेक्ट झालेलं आहे प्रत्येक वेळी. कसं असतं की लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं, कारण एक फॅमिली डॉक्टर कन्सेप्टवरती आपण काल बोलत होतो. तर तो फॅमिली डॉक्टर कसा असतो की फक्त तुला आजार काय होतो तो नाही, की आज माझं सासूशी भांडण झालं, आज माझी सून माझी ऐकत नाहीये, पण हे सुद्धा डॉक्टर ऐकून घेतात. पूर्वीचे डॉक्टर ते ऐकून घ्यायचे, त्याच्यावरती ते सल्ला द्यायचे, म्हणून ते फॅमिली डॉक्टर होते. म्हणजे मनाची पण मशागत करावी लागते, शरीराची पण मशागत करावी लागते. एक्झॅक्टली तो रोल नगरसेवक म्हणून करावा लागतो की प्रत्येकाच्या घरातले सुखदुःख, छोटे छोटे प्रॉब्लेम नेहमी तुमच्या सोबत आहे. तुमच्या सुखदुःखामध्ये, तुमच्या आनंदाच्या प्रसंगामध्ये मी असतेच, पण तुमच्या घरात दुःखाचा प्रसंग आला, तुम्हाला कशाची तरी गरज आहे, मी तुमच्या सोबत आहे. हा जो एक अश्युरन्स द्यायचा असतो आणि तो देताना नुसतं दाखवायचा नसतो, तो मनापासून द्यायचा असतो. आणि तो मनापासून दिला की मग लोक तुम्हाला परत परत निवडून देतात.